पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही. त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काय आमचं ध्येय आहे. आणि आमच्या तिन्ही पक्षामध्ये एकत्रितरित्या लिखित असा करार आहे आणि त्यामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा आमचा अलिखित करार आहे. आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात ते सांगितलं की काही दिवसात कळेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदर चित्र आहे. मला माहीत नाही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही. परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते. त्याच्यामुळं मला असं वाटलं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काय आमचं ध्येय आहे. संजय शिरसाट यांच्या म्हणण्याच्या संदर्भानं किती गांभीर्याने घ्यायचं, ते किती संपर्कात असतात लोकांच्या हे मला माहीत नाही. परंतु आनंद परांजपे हे लोकसभेला पराभूत झालेले होते. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या समोरच्या भविष्यकाळातल्या त्यांच्या कुटुंबातल्या श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उमेदवार कुठला आपल्याला पुढं तगडा एखादा येऊ नये याच्याकरता म्हणून त्यांनी काही आनंद परांजपे ठाण्यातलेच आहेत, पूर्वी शिवसेनेकेच आहेत, त्यांचा जो काही प्रवेश झाला त्याच्या संदर्भानं ते काही बोलत असतील, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि आमच्या तिन्ही पक्षामध्ये एकत्रितरित्या लिखित असा करार आहे आणि त्यामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा आमचा अलिखित करार आहे. नाहीतर आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत. एकमेकाचे आपण जर फोडाफोडी करत बसलो, कारण प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असं असतं की एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो, पण आम्ही असं करत नाही. आमच्या पक्षामध्ये ज्या काही बातम्या सध्या पेरल्या जात आहेत त्याच्या संदर्भानं त्यांना तसं वाटत असेल. आमदार हे वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटायला जात असतात त्यांच्या कामाच्या निमित्तानं भेटायला गेलेले आमदार म्हणजे काही लगेचच त्याचा मनामध्ये वेगळा विचार आहे असं समजायचं कारण नाही. आणि आता तसेही आमचे आमदार आता सत्तेतच आहेत ना, कशाला ते असा वेगळा निर्णय घेतील आणि त्यांच्या मतदारसंघातल्या पुढची परिस्थिती काय राहील, असं काही होत नसतं.